तर याच्यामध्ये 13 जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, कोणत्या बँकेतील शेतकरी पात्र आहेत आणि उर्वरित बँकांची यादी कधी येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर यादीमध्ये नाव असलेले जेवढे पण काही शेतकरी आहेत त्यांचे पुढचे कोणकोणते कामं करावे लागणार आहेत, या संदर्भात देखील आपण सर्व माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकूण 13 जिल्ह्यातील 7,48,796 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले आहेत. तर हा जो आकडा आहे, ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे, आपण आता जिल्ह्यानिहाय माहिती पाहूया. त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील किती शेतकरी या कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये येणार आहेत? तर ते आहेत 7,694 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये याच्यामध्ये नाव येत आहे. ठीक आहे. तर हे ज्यांची नावं येत आहेत, आता जे पण कोणते आपण पुढे जिल्हे कव्हर करतोय, ज्यांची नावं येत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांची KYC कंप्लीट करून घ्यायची आहे. तसेच त्यांचे आधार प्रमाणीकरण देखील पूर्ण करायचे आहे. आपली KYC आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 48 तासांमध्ये हे दुसऱ्या यादीचे पैसे येणार आहेत. त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये तब्बल 56,962 शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये आहेत. त्या जेवढे पण काही शेतकरी आहेत त्यांनी देखील हे सर्व कामं करून घ्यायचे आहेत. त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम. वाशिम जिल्ह्यामध्ये 30,709 शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये अकोला देखील कव्हर होत आहे. ठीक आहे. तर अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातील मिळून 30,709 शेतकऱ्यांची दुसऱ्या यादीमध्ये नावं आहेत. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 9,248 शेतकरी या दुसऱ्या यादीसाठी पात्र आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जे आहे 61,900 शेतकरी पात्र आहेत. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील 62,500 शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत. भंडारा जिल्ह्यातील 23,658 शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये पात्र आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील 11,166 शेतकऱ्यांची नावं या कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये आलेली आहेत. त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 44,699 शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव आलेलं आहे. त्यानंतर पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 56,013 शेतकऱ्यांची या यादीमध्ये नावं आहेत. त्यानंतरचा पुढील जिल्हा जो आहे त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्याचे जवळपास 29,409 शेतकरी या दुसऱ्या यादीमध्ये पात्र शेतकरी म्हणून आहेत. त्यानंतर एकंदरीत या 13 जिल्ह्यांमध्ये जेवढे पण काही शेतकरी आहेत, ज्यांची पण नावे येणार आहेत या दुसऱ्या यादीमध्ये, त्या सर्व शेतकऱ्यांनी पुढील जेवढे काही कामं आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तेवढे कामं त्यांची ओके ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर 48 तासांमध्ये हा हप्ता किंवा आपण म्हणू शकतो ही रक्कम ही जी आहे ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पुणे असेल किंवा जालना, यवतमाळ, भंडारा, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतली होती, त्या सर्व शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांची ही राज्य सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झालेली आहे. एकूण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्यांची जी रक्कम आहे, ती टोटल रक्कम जी शेतकऱ्यांच्या नावे जमा होणार आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची या यादीमध्ये नावं असणार आहेत. आता याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची नावं आहेत, याच्यामध्ये या शेतकऱ्यांची प्रक्रिया काय आहे सर्वात महत्त्वाची करणं, ती म्हणजे KYC करून घेतली जाणार आहे किंवा तुम्ही करून घेणं गरजेचे आहे. KYCची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यावरील KYCची प्रक्रिया जी आहे ती उद्यापासून सुरू होणार आहे. तर तुमचं जर या बँकेच्या माफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल, तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घेणं तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच तुमचं आधार प्रमाणीकरण करून घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता यामध्ये कर्जमाफीचे पैसे जर तुमच्या खात्यामध्ये जमा होणं पाहिजे असेल तुम्हाला लवकरात लवकर, तर तुम्ही ही सर्वात महत्त्वाची कामं करणं अत्यंत गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर ती म्हणजे राहिलेल्या बँकांचं काय? जसं जिल्हा मध्यवर्ती बँकेची यादी जाहीर झालेली आहे. मग SBI बँक ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांची यादी कधी जाहीर होणार? तर यामध्ये पहिली, दुसरी यादी आहे. परंतु येणाऱ्या 2 दिवसानंतर किंवा यानंतरच्या आठवड्यामध्ये बाकीच्या बँकांची देखील यादी येणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँक आहेत? स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल किंवा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या सर्व इतर जेवढ्याही काही बँका आहेत त्यांची एका एका दिवसांनी यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर त्या यादीनुसार आपण त्या शेतकऱ्यांची नावे किंवा जी काही यादी आहे ती जाहीर करणार आहोत.
आता याच्यामध्ये जेवढे काही शेतकरी पात्र झालेले आहेत, त्यांनी आपले सर्वांचे महत्त्वाचे कामं जे आहेत ते करून घेणं जरुरी आहे. त्यासोबतच पोर्टलवर शेतकऱ्यांना कर्जमाफीची यादी जेव्हा दिसेल तुम्हाला, त्यामध्ये जर कुणाची नाव दिसत नसेल, तर ते का नाव दिसत नाहीये हेही चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कोणतं काम पेंडिंग आहे का? हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. यासोबतच जर अजून कोणत्या बँकांची किंवा कोणत्या शेतकऱ्यांची जर यादी लागली, तर ती आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगूयात. आता सध्यापुरते हे 13 जिल्हे आणि 13 जिल्ह्यातील हे जे काही शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची आपण ही जी काही नंबर आहेत आता सध्या, की या जिल्ह्यातील एवढे शेतकरी याच्यासाठी दुसऱ्या यादीसाठी पात्र आहेत, त्यांची सर्वांची यादी लवकरच पोर्टलवरती दिसेल. प्रत्येकाचं नाव दिसेल आणि यामध्ये जे काही आपण महत्त्वाची कामं सांगितलेली आहेत ते कामं लवकरात लवकर करून घेणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. यासोबतच याच्यामध्ये जर अजून काही कुणाला माहिती हवी असेल किंवा जर ही बँक सोडून दुसऱ्या बँकेची जी यादी आहे नंतर लागणार आहे, त्या संदर्भामध्ये जर काही माहिती हवी असेल किंवा कुणाचं कोणतं काम अडलेलं असेल, कमेंटमध्ये नक्की विचारा. त्या संदर्भात देखील आपण नक्कीच यावर चर्चा करूयात. धन्यवाद.